तर चेन लूपिंग करतोय दोन्ही बाईकची. माझ्या बाईकचे पण करायचे, पण प्रॉब्लेम असा आहे की डबल स्टँड नाही येईल. आतले रस्ते ना खूप खराब आहेत. लाल चिरेचे रस्ते आहेत, लाल मातीचे. अजून हे ना काम बाकी आहे करायचं. अहो पापाचे पेट्रोल बोलतो आम्ही रोजचे. तुमचे 200 रुपये घर बांधणार आहे काय? आम्ही काय पेमेंट नाही केलं, कारण आमच्याकडे काही झाडाला पैसे लागले नाही आहेत त्याला पेमेंट करायला पुन्हा पुन्हा. रात्रीचे वाजले 1:30 आणि मुंबई गोवा हायवेवर ट्रॅफिक बघा आणि रोडची कंडिशन बघा. ब्लॉक झालं ब्लॉक. आणि रस्ते बघा, रस्ते आई शपथ कशी गाडी चालवायची. काय दहिंदर लोक झोपली आहेत. 4 वाजले आहेत, जायचं आहे मुंबईला, तरी उठत नाही आहेत. उठा रे, उठा उठा. 4 वाजले उठा. उठ रे प्रसन्न, 4 वाजले भाई. विषय असा आहे ना, आम्ही 3 वाजता निघणार होतो आणि हे दहिंदर लोक आहेत ना, हा तर महादहिंदर आहे. 2 दिवस आंघोळ नाही केली आणि आता आंघोळ करायला चाललाय निघायच्या वेळी. अरे जा भाई लवकर, निघायचं मुंबईला. अरे लाजू नको कॅमेऱ्यावर, खरं आहे ते बोल भाई. सो आजचा आपला प्रवास होणार आहे पुन्हा एकदा गुवाहाटी ते मुंबई. आणि पहिल्यांदा ना ह्या माणसामुळे नाईट राईड होणार आहे. सकाळी 4 वाजणार आहेत मुंबईला जायला. सो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा संकल्प घेऊन येतो नवीन एक व्हिडिओ. सो आजचा आपला प्रवास होईल 300 किलोमीटर मुंबई टू कुठे, गुवाहाटी टू मुंबई. तर शिमग्यासाठी गावी आलेलो आणि तुम्ही ब्लॉग पाहिला असेल. मला तर मजा खूप आली. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ पाहून मजा आली असेल. सो आजचा आपला प्रवास होतो आहे पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवेनी थेट मुंबईला. प्रॉब्लेम असा आहे ना, चेन कडक झाली आहे ना, टाईट झाली आहे. तर चेन लूपिंग करतो आहे दोन्ही बाईकची. माझ्या बाईकचे पण करायचे, पण प्रॉब्लेम असा आहे की डबल स्टँड नाही येईल. तर आता काय करू प्रश्न आहे. तर विचार करतो चिपळूणला वगैरे ना गॅरेज फाइंड आउट करून चेन लूपिंग करावी, कारण की ना गणपती बाप्पा मोरया. चला आजी येतो. येऊ पुन्हा बघू, एकदा आलो तर येईन प्रणयसोबत नक्की. चला जी, चल चला मंडळीनो. मग आपला प्रवास आता चालू झाला मुंबईच्या दिशेने. 4 दिवस आराम करून आणि शिमगा उत्सव अनुभव करून आपला प्रवास पुन्हा एकदा चालू झाला आहे मुंबईकडे. खरं सांगू तर ना, गावावरून मुंबईला जाताना थोडं रडू येतं, पण आता काय आपलं कामधंदा आहे म्हटल्यावर जावं लागतं. आणि इकडचे आतले रस्ते बापरे. चला, आतले रस्ते ना खूप खराब आहेत. लाल चिरेचे रस्ते आहेत, लाल मातीचे. अजून हे ना काम बाकी आहे करायचं. काय माहीत काय करतात हे मंत्री लोक. इथून बघा एकदम पक्का रस्ता आहे. तर ठीक ना, 5:40 आपला प्रवास चालू झाला आहे 5:45 वाजता. आणि जाईपर्यंत मुंबईला 2, 3, 4 वाजतीलच. सो ही प्रॉपर ना नाईट राईड असणार आपली. आणि पहिल्यांदा ना मी मुंबई गोवा हायवेवरून नाईट राईड करतो आहे. मग मित्रांनो, आता मी आहे शृंगार ताई. ताई इकडची ॲक्च्युली फेमस आहे, फेमस ठिकाण आहे. हा बाजारपेठ आहे आणि संध्याकाळचे 6 वाजलेत. सो आता शृंगारताईवरून निघतो आहे आणि इथून आपण आता चाललो आहे आत्याकडे प्रणयच्या. तुम्ही जेव्हा आपण प्रवास केला होता ना गुहागरमध्ये, तेव्हा पाहिला असेल. जायचं आहे पुढे बोलतोय ना. सो आत्याकडे ॲक्च्युली आत्याने बोलवलं आहे, तर मग आत्याकडे जावं लागेल.
एक 5-1 मिनटं बसून पटकन निघायचं आहे, थांबायचं नाही आहे. आणि 6 वाजलेत तर मला असं वाटतं की आपण 4-5 पर्यंत पोहोचू. काय बोलतोय? हां आता मी ते शूज टाकले आतमध्ये बॅगेत. तर काय असेल तर 21 पप्पा येणार होता तेव्हा. गाईस इकडचा रस्ता बघा, रस्ता इतका सुंदर रस्ता आहे ना. आणि हा खड्डा आला, बापरे वाव. तारीफ जस्ट तारीफ करतोय आणि एक खड्डा आला. एनिवेज पण हा जो रस्ता आहे ना, हो हो नवीन रस्ता बांधला आहे. पण काय रस्ता आहे गुहागर चिपळूणचा. अशा रस्त्यावर गाडी चालवायला इतकी मजा येते ना यार, सही. चला त्या. हो हो मित्रांनो, आता मी ना मालघर जे की चिपळूणला आहे आत्याचं घर, तिथून निघतोय. आम्ही आधी ना 3 वाजता विचार केलेला, 2 वाजता इथे यायचं आणि 3 वाजता इथून निघायचं. पण आता वाजलेत बघा 7 वाजलेत, 7 वाजून 4 मिनटं. आणि या प्रणयमुळे ना झोपून राहिला म्हणून ना आम्हाला 7 वाजता निघावं लागतं आहे मालघर इथून, म्हणजे आताच्या इथून. आता इथून आपण जाऊ, बाहेर पडून चिपळूणला. चिपळूणहून आपला प्रवास होईल परशुराम घाट, भोसले घाट आणि कशेडी करून डायरेक्ट इंदापूर मांगाव करून पेन पनवेल. आता आम्ही आहोत चिपळूणला आणि मुंबई गोवा हायवेला आता लागू. आता त्याआधी ना विचार करतोय की ना नाश्ता वगैरे करण्यासाठी, पण इथे काही भेटत नाही आहे. आता हा आहे आपला मुंबई गोवा हायवे. नाश्ता 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 काय भेटत नाही. वडापाव वगैरे विचार करत होतो, कारण की ना 7:45 झालेत. जेवायला आम्ही साधारण ना 10, 10:30, 11 वाजता थांबू. त्याआधी जरा एक वडापाव भेटला असता ना तर बरं वाटलं असतं. बट एनिवेज इथून निघूया आधी. आणि परशुराम घाट चालू झाला आहे. तुम्हाला माहिती आहे लहानपणी ना जेव्हा आम्ही प्रवास करायचो ना बसने, तेव्हा ना विंडोतून ना हे सर्व अनुभव करायचो की रात्री गाडी कशी चालते. पण पहिल्यांदा ना मी मुंबई गोवा हायवेवरून नाईट राईड करतो आहे. इतकं भारी वाटतं ना मला. अरे रे आई शपथ, आरामात प्रवास करूया. आणि खूप भारी वाटतं परशुराम घाटात. पहिल्यांदा नाईट राईड करतो आपल्या मुंबई गोवा हायवेवरून. आणि परशुराम घाट चालू झाला. इथून ना मुंबई आता फक्त 240 किलोमीटर आहे. महाड 73. तर आम्ही विचार केला की ना महाडला थांबायचं. महाडला साधारण 1.5-2 तास लागतील पोचेपर्यंत, कारण गाडी ना सावकाश चालवायची आहे. मी जस्ट इमॅजिन करतो आहे जेव्हा हा रोड नव्हता तेव्हा लोक कसे प्रवास करत असतील बाईकवरून. कारण आता हा 4 लेन रोड आहे, 2 लेन जाण्यासाठी, 2 लेन येण्यासाठी. भोसले घाटामध्ये एक पॅच आहे जो की ना जागेवर टर्न आहे, तर तो आता अनुभव करूया. आणि ट्रॅफिक भोसले घाटमध्ये. आणि ह्या रस्त्यात स्पीड ब्रेकर असणं खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज जर स्पीड ब्रेकर नसेल नाही ते तर पटकन रपकन पायी होईल. सो ओ हो हो राईटला काहीतरी झालं आहे, राईटला काहीतरी झालं आहे. हा बघा हा टर्न आहे, जो हा टर्न आहे. मी ह्या टर्नची वार्ता करतो आहे. हा टर्न आहे ना जागेवर टर्न आहे, आणि जागेवर टर्न असल्यामुळे ना भरपूर रिस्की टर्न आहे. बापरे किती स्पीड ब्रेकर होतं माहिती तुम्हाला. लाईन बघा. आणि रस्ते बघा, रस्ते आई शपथ. कशी गाडी चालवायची, कशी गाडी चालवायची या रस्त्यातून काही कळे ना. इथे पण आता खेडला रस्ता बनतोय आणि हे लेफ्टला खेड शहर, आणि खेडचं बघा स्थानक रेल्वे स्टेशन लेफ्ट साईडला. खालून जाते कोकण रेल्वे आणि आपण कोकण रेल्वेवर. इथून महाड आणि मुंबई स्ट्रेट आणि खेड रेल्वे स्टेशनसाठी लेफ्ट.
आणि फायनली आपलं कशेडी टनल चालू झालं आहे. हो देवा माझ्या, काय वाटतोय राव, भारी भारी. मुंबईवरून येताना 2 ते 3 मिनटं लागली होती, आता बघा किती मिनटं लागतात. आणि पहिली गोष्ट म्हणजे ना, वाटतं राईट साईडला ना लाईटी नाही आहेत, लेफ्ट साईडला टुवर्ड जाताना मुंबईला लाईटी चालू झाल्या आहेत. काय भारी वाटतंय राव टनलमधून प्रवास करताना. हा हा, सुकून सुकून. थांबू नाही शकत, अलाउड नाही आहे. गाईस जस्ट पोचलो आता, माणगावच्या थोडा पुढे आहे, आधी आहे सॉरी, आणि हॉटेलला थांबलो आहे. तसंच ना, कसं वाटतंय प्रवास बाबा, कसा वाटला? बरंच बाकी. किती बाकी अजून साधारण? हां, 160 180 आहे मी बघितलेलं. अजून 160 170 बाकी आहे. गाईस नेहमीप्रमाणे 350 रुपये भाजीचे घेतले, पण चव नाही. तुम्हाला माहिती असेल आपण प्रवासात ना खूप वेळा हॉटेलमध्ये जेवतो, चव नसते. ह्यावेळी पण सेम झालं, 350 रुपये भाजीचे घेतले, चव नाही ना, मसाला मीठ काहीच नाही. आणि बिल बघा, 600 रुपयाचं बिल झालं. बिचारा एवढा उपाशी होता, भूक गेली. हां, स्टार्टर नाही, लोणचं नाही, सॉरी लोणचं नाही म्हणत आहे, लिंबू नाही, संपले. एक कूक आहे, तो म्हणतो शिमग्याला सगळं गावी गेलेत. अरे शिमग्याला गावी गेले तर दुकान बंद करा ना बघ. आणि आम्ही पण हॉटेलवाल्यात, आम्हाला माहिती कंडिशन काय असते, पण एवढं करतोय तर असं होत नाही ना. आम्ही स्वतः हॉटेल करतो, आम्हाला कळतं काय लिंबू त्यामुळे तुम्ही बंद करावा. तर हॉटेल एकदेश खरंच ट्राय करू नका, कधी येऊन माणगाव जायचं लागतं, खरंच ट्राय करू नका. 600 रुपये वेस्ट करून ना आपला पुन्हा प्रवास चालू झाला आहे मुंबईकडे. आई शपथ, कोण हॉर्न मारतं एवढं? अरे लक्झरी, 1 मिनिटासाठी जीव बाहेर आला माझा एवढा. विमलेश्वर. आता आपला प्रवास होणार आहे पुन्हा मुंबईच्या दिशेने. 170 किलोमीटर इथून मुंबई आहे. माणगावच्या जस्ट आधी थांबलेलो, पण जेवण काय बरोबर नव्हतं. आणि 100 किलोमीटरवर पनवेल आहे, 105 किलोमीटर. ट्रॅफिक पॉईंट तुम्हाला समजलं असतं मी कुठे आलो आहे. मी आलो आहे माणगाव, माणगावच्या पुढे आहे थोडं, इंदापूर. आणि इथे ना काम चालू आहे यार, वैताग आला आहे. इतकं मागे ट्रॅफिक भरलेलं ना, काय सांगू. आता शूट चालू केलं आहे, जरा थोडा मोकळा रस्ता, पण काम हे केव्हा होणार इंदापूर माणगावचं माहीत नाही. ह्याच्यामुळे ना खूप अडचण होते, खूप त्रास होतो आहे. गाईस काय ट्रॅफिक आहे यार, वैताग आलाय वैताग. असं जर असेल ना यार, मला नाही यायचं नेक्स्ट टाइम, मला यायचं नाही आहे नेक्स्ट टाइम. काय गाडी चालवतो यार, रस्ता आहे तुम्हाला चालवायला. काही शपथ ऑफ रोडिंग करावी लागते आज. रात्रीचे वाजले 1:30 आणि मुंबई गोवा हायवेवर ट्रॅफिक बघा आणि रोडची कंडिशन बघा. बापरे, ही अवस्था आहे मुंबई गोवा हायवेची आजची. कसा प्रवास होईल? अरे रे, मी नाही टाकत तिथून, जाऊन दे, थोडं लेट जाऊ पण हरकत नाही. एक मिनिट. हा बोला. तुम्ही बोलत पहिलं 380 बरोबर आहे. हा 1 मिनिट. खोटा बोलायचं नाही आता.
380 दिलं. हे बघा 20 माझ्या खोटं दिले. मी काय बोललो आता हिशोब आहे का? मी 500ची नोट दिली. बघा हो, आता खोटं किती बोलतो ते समजतंय. आता बोलतो 83 बोलल्यावर 210चं बिल दिला बोलतो. त्याच्यावर समजतं किती खोटं बोलतो. त्याला बोलवा ना. तू कुठं राहतो बोला माझ्यावर एका नाही. चला मग माझ्यावर कुठं राहतो बघा त्याला. चला चल माझ्यावर चल. अरे आज थोडा फिरतोय भाई, किती वर्ष फिरतोय. अहो पण तुम्ही आता खोटं बोलतो. अरे बोलतो ना, 500 बिल लागलेलं, 500 दिले, 10 रुपये सुट्टे दिले. त्यात चायचं बिल कुठे आहे? मग दाखवा एक मिनिट. बिल पेड केलं बोलतो ना. मग चाय प्यायला होते पैसे कुठे आहेत? हो आता पे केलं कोबीचे पैसे. चायचे पण त्यांनीच घेतले. कुठे दिलं? 50 ट्रॅव्हलिंग खर्च करतो. समजलं ना आता. बोलवा त्याला ना. अहो पापाचे पेट्रोल बोलतो आम्ही रोजचे. तुमचे 200 रुपये घर बांधणार आहे काय? अहो आता खोटं तुमचं चला मारो घरी ना. मारो चला. गरज नाही ना मला जायची. मला पण गरज नाही. स्वतः सोडा ना. स्वतः वाटवायला आहे मला. सोडला तुम्हाला. बोलून जाऊ ना, खोटं बोलायचं. तुम्ही घरी. विषय असा झाला की ना, आम्ही 2 राईस ऑर्डर केलेले, चाय आणि पाण्याचे बॉटल वगैरे. तर टोटल बिल झालेलं 210, जे पहिलं बिल होतं. आणि माझ्या मित्रांनी म्हणजे प्रसन्ननी ते बिल पेमेंट केलेलं त्याच्या एका कामगाराला. पण आणि नंतर तो कामगार गेला सुट्टीवर, मग घरी गेला. नंतर मी पुन्हा मग कॉफी ऑर्डर केली, त्याचं पेमेंट करायला प्रणय गेला. तेव्हा तो आम्हाला पहिला बिलचं पेमेंट मागतो. तर मग तिथे बाचाबाच झाली. त्याला मी बोललो, पण जर आम्ही खोटं बोलतो आहे, जर आम्ही पैसे नाही दिले तर त्याला तू कामगाराला बोलव ना तुझ्या, बघूया. मग तो रेडी नव्हता का आपल्या कामगाराला बोलवायला, आणि बोलतो की पेमेंट करा. आम्ही काय पेमेंट नाही केलं, कारण आमच्याकडे काही झाडाला पैसे लागले नाही आहेत त्याला पेमेंट करायला पुन्हा. सो हे थोडी जरा मचमच झाली. असो, आता पुन्हा इथून परत आपला प्रवास चालू होईल. 122 किलोमीटर. थोडं पुढे ट्रॅफिक आहे. एनिवेज डोकं जरा थोडं गरम आहे, पण असो चला. रात्रीचे 3:30 वाजले आहेत आणि मुंबई गोवा हायवेवर ट्रॅफिक बघा. ट्रॅफिक बाप रे बाप, काय ट्रॅफिक आहे यार. गाडी कशी निघणार इथून आता. लेफ्ट लेनला जो की जाण्याचा लेन आहे टुवर्ड्स मुंबई, तिथे ट्रॅफिक आहे. आणि जो येण्याचा लेन आहे तिथे ट्रॅफिक आहे. त्यामुळे ना ज्या गाड्या येत आहेत त्या पण थांबल्या आहेत. दोन्ही लेनला फक्त जाण्याचा ट्रॅफिक आहे. ब्लॉक झालाय ब्लॉक. येणारे अडकलेत. येणारे पण अडकले आहेत, कारण की ना दोन्ही लेनला ट्रॅफिक आहे. बसमध्ये अडकलो आहे आणि पाठी आपली लालपरी. भीती काय माहिती आहे, त्याचा ब्रेक सुटला ना तर बाई साहेबा लक्ष ठेवा जरा. सावकाश 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 सावकाश. राईस कसं बसा लेफ्ट साईडला आलो आणि इथून पटकन ना आता साईडनी पटकन निघायचं आहे. कारण की बाप रे, हाफ एन आवर गेला. जर नशीब राईटने निघालो म्हणून आधी, नाहीतर मग 2 तास तर नक्की होते. 2 तास होते, 2-2.5 तास. ते पण बाईकला. जर 4 व्हीलर असेल किंवा बस असेल तर मग विचारू नका. साधारण 3-4 तास ट्रॅफिक आहे. येताना मारामारी होणार होती, नशीब प्रणयला थांबवलं म्हणून, नाहीतर मग मारामारी झाली असती. झालं असं की ना, आम्ही ॲक्च्युली पेमेंट केलेलं आणि ज्याला पेमेंट केलं होतं ना तुझी शिफ्ट संपली आणि तो घरी गेला. मालकाला वाटलं की आम्ही पेमेंट नाही केलं, आणि मालकाला मी बोललो पण की त्याला कॉल कर आणि विचार. तर तो कॉल करत त्याला नव्हता. तर म्हटलं की आम्ही पैसे देणार नाही, आणि आम्ही निघालो मग. आणि तेव्हा ती बाचाबाची झाली. असो, आय होप तुम्हाला प्रवास आवडला असेल आमचा. पहिल्यांदा ना रात्रीचा प्रवास केला आहे कोकणातून मुंबईच्या दिशेने, आणि घरी येऊन तर शिव्या तर पडल्या. सो चला, आय होप तुम्हाला हा प्रवास आवडला असेल. आमचा प्रवास आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला प्रवास तुम्हाला कसा वाटला. आता ना पुन्हा ना लवकरच ना कोकणातले अजून ब्लॉग्स येतील, तर स्टे ट्यून. आपण भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.